नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायणाचं व्रत कसं करायचं याची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी, नियम, उद्यापन ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या तारखा आहेत 21 डिसेंबर 2025ला पहिला रविवार आहे, 28 डिसेंबर 2025ला दुसरा रविवार आहे, 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 असे 4 रविवार आलेले आहेत. तर 4ही रविवारी आपल्याला व्रत कसं करायचं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा, सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं? तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यावरच करायची नाहीत. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची आंघोळ वगैरे झालेली असावी आणि केससुद्धा विंचरलेले असावे. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरायचे नाहीत. त्यामुळे आंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या. त्यानंतर पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्य उगवला की एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू, फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम ग्रणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत पाहत हा मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्या. पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून नमस्कार करा. स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोर हे सुद्धा अर्पण करू शकतात. आणि अगदीच हे शक्य होणार नाही, प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरी पण चालेल. तुळशीला एखादी प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकतात आणि नसेल तर स्वतःभोवतीच 1 प्रदक्षिणा मारा किंवा 3 मारा. पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करा आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे. यानंतर आपण करत असलेले या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडायची. प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे. पूजा मांडणी ही आपल्याला अंगणातच मांडायची असते, पण शक्य नसेल तर तुम्ही घराच्या गॅलरीत किंवा देवघरासमोर मांडू शकतात. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीनेच पूजा मांडायची. त्यासाठी 1 पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर लाल कापड अंथरायचं. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची असते. पूजा मांडताना कधीही प्रथमतः दिवा प्रज्वलित करायचा, त्याच्यानंतरच पूजा करायची. त्यामुळे पहिला दिवा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती नसेल तर 1 सुपारी घेऊन गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्या अगोदर त्यांना स्नान घालून, अभिषेक घालून, त्यांना थोडे तांदूळ ठेवून त्यांची समोरच स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, फुले, अक्षदा वाहून घ्यायचं. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढून घ्यायची आहे. सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून पूजा करतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपद्मम किंवा गाईची पावलं तुम्हाला काढायची आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडला म्हणजेच उजव्या बाजूला तुम्हाला रानूबाई या काढायच्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू टाकून घ्यायचं. अक्षता, फूल अर्पण करायचं. सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल.
पण मुख्य म्हणजे काय की पाटावर आपण सूर्यदेव काढायचं, रानूबाई काढायच्या आणि गोपद्म म्हणजे गाईची पावलं काढायची. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णाची अर्थात नारायणांची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये केली तरी पण चालते. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्यात तर त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो. 6 पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो तर त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला जातो. हे कथेमध्ये सांगितलेलं आहे. किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणाला कापसाचे वस्त्राला हळदी कुंकू लावून 6 गाठी मारून ते वस्त्र अर्पण करू शकतात. त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा. विड्याची 2 पानं घेऊन त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. असा पान सुपारीचा विडा ठेवायचा. त्याला देखील हळदी कुंकू फूल व्हायचं आहे. थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत. या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान दिला आहे. म्हणजेच आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील, आदित्य रानूबाई असेल त्यांच्यावर करडईचं फूल व्हायचं असतं. असं म्हटलं जातं की करडईचं फूल वाहिल्यानं करडईचं फूल व्हायचं असतं. बघा बाळकृष्णासमोर देखील तिळाचा एक पदार्थ आणि गूळ ठेवायचा आहे. गूळ ठेवलं तरी पण चालेल किंवा तुम्ही फळं असतील तर तुम्ही फळं ठेवू शकतात. आपण मकर संक्रांतीला ओव्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोरं, गाजर, हरभऱ्याचे घाटे, जो वौसा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकतात. गव्हाचे लोंब्या ठेवू शकतात. त्यानंतर आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे मूग डाळ, तांदूळ व एक वांग. या गोष्टीला खूप मान आहे आणि हे ठेवायचं आहे. बघा डाळ हे तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील घेऊ शकतात. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवले तरी पण चालतील. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावरती आपल्याला शेवटी धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप दीपाने ओवाळायचं आहे. आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर म्हणजे अगदी तुम्ही 3ला 4ला देखील ही पूजा करू शकता. आता पूजा परत कशी करायची ते बघूया. प्रथम हात जोडून गायत्री मंत्र म्हणा. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची. तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव आपण म्हणायचं आहे. तर पहिलं नाव आहे ओम मित्राय नमः, दुसरं ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीची नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः. 12वं नाव आहे ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने ही तुम्ही नावे बोलायची. धूपदीप ओवाळून आदित्य रानूबाईची कथा वाचा किंवा ऐका. जर तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण जरी केली तरी पण चालेल. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागायची. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा. तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ, डाळ व वांग ठेवले आहे त्याचा खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला उपास देखील सोडायचा आहे. उपासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही. समजा तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांग नाही ठेवलं तरी पण चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो. त्यानंतर सोडायचा नाही. आदित्य रानूबाई व्रताचं नियम हे सांगितलेले तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरले आहे त्यांच्यासाठीच आहे. दिवसभर फक्त फळे खायची. तेल, मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच चहा घेताना त्यात अद्रक टाकू नका किंवा त्याऐवजी दूध प्या किंवा बिना अद्रकाचा चहा घेऊ शकतात. चहामध्ये अद्रक टाकायचं नाही. उपवास सूर्यास्तापूर्वी सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर काहीही खायचं नाही. पण तुम्ही उपवासाचे पदार्थ तसेच फळे तुम्ही संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकतात. तसेच या व्रतामध्ये दिवसा झोपायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरात मांसाहार करायचा नाही. तसेच या दिवशी कापणं, कुटणं किंवा शिवणकाम करणं टाळायचं. जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करा. पूजा केली नाही तरी पण चालते. यासाठी जास्तीचं रविवार करण्याची गरज नाही. थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरा. दिवसभर केस विंचरायचे नाहीत. तसेच दिवसा झोपायचं नाही. तसेच सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर हा उपवास सोडायचा. या गोष्टीचं तुम्हाला आवश्यक पालन करायचं आहे. पूजेचे उद्यापन कसं करायचं आहे आणि कधी करायचा तर बघा आता आपण रविवारी पूजा मांडलेली असते. मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी
सोमवारी अंघोळीनंतर पूजा उचलायची. पूजेतील फळे आणि गुळ खोबरं प्रसाद म्हणून वाटायचं आहे. विड्याची पानं तुम्ही दर रविवारी नवीन आणायची. जे विड्याचे साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा तुम्ही वापरलं तरी पण चालतं. जे रांगोळी काढलेली आहे, फुले आहेत तर ती एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकतात. उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना दान करा. एखाद्या सुवासिनीला किंवा एका जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान करा. सुवासिनीची ओटी भरा. अगदी एखाद्या सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरली, तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरी देखील चालेल. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहे. त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्यप्राप्ती व्हावी, संतानप्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केलं जातं. ज्याची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. तर अशी ही साधी आणि सोपी पूजा आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे जे रविवारचं व्रत आहे ते येणाऱ्या रविवारपासून तुम्ही चालू करू शकतात आणि शेवटच्या रविवारी उद्यापन करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.